हे आहे एबीएन मीडिया नेटवर्क। आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। नमस्कार, मी दीपाली पवार। युवा मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडी। रोझे गावी ग्रामसेवक 4 महिन्यापासून बेपत्ता, प्रशासनाचे कानावर हात। सरपंच उपसरपंचासह ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप। ग्रामसेवक सुवर्णा साळुंकेचा नवा महाप्रताप। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील रोझे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गत 4 महिन्यापासून बेपत्ता असल्याने गावातील विकास कामे ठप्प झाली आहेत। तर या प्रश्नावर प्रशासनाने कानावर हात ठेवून मूग गिळून गप्प बसल्याची भूमिका घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सरपंच उपसरपंचासह रोझे ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त करण्याबरोबरच प्रशासनाचा निषेध केला आहे। याबाबत प्राप्त माहिती अशी, माळमाथ्यावरील रोझे या गावातील ग्रामपंचायतीसाठी ग्रामसेविका म्हणून श्रीमती सुवर्णा कडू साळुंके यांची पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आलेली असून नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या ग्रामसेविका सुवर्णा साळुंके या गत 4 महिन्यापासून बेपत्ता असल्याने गावातील विकास कामे खोळंबली आहेत। गावात कुठलेही मोठे विकास कामे झालेली नाहीत। 4 महिने बेपत्ता झाल्यानंतर मध्यंतरी ग्रामसेविका रोझे या गावी हजर झाल्या, तर पुन्हा गेल्या 15 दिवसापासून अचानक ग्रामसेविका बेपत्ता झाल्याने सरपंच उपसरपंचांनी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी देऊन ग्रामसेवक बदलून देण्याची मागणी केलेली आहे। तर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजित सिंग पवार यांनी मी या प्रकरणी काहीच करू शकत नाही अशी भूमिका घेतल्याने ग्रामसेविका सुवर्णा साळुंके यांना नेमका वरद हस्त कुणाचा असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। रोझे गावी आज रोजी आरओ प्लांट बंद अवस्थेत पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। शिवाय आरओ प्लांटच्या इमारतीत जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील रफिक शेख नामक व्यावसायिकाने सतरंजा व चादरी विकण्याचे दुकान बेकायदेशीर थाटल्याने या ग्रामपंचायतीला कुणी वालीच उरले नाही अशी भयावह दुरावस्था ग्रामसेविका सुवर्णा साळुंकेंनी करून ठेवली आहे। दरम्यान रोझे गावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ सुमनताई अभिमन्यू गायकवाड या आदिवासी महिला असल्याने त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, त्यांचे फोन न उचलणे, कुठल्याही विषयावर विकास कामात त्यांना विश्वासात न घेणे अशा स्वरूपाची कुटील खेळी ग्रामसेविका सुवर्णा साळुंके खेळीत असल्यामुळे लवकरच ग्रामसेविका सुवर्णा साळुंके यांची सखोल चौकशी करून नवीन सक्षम कर्तव्यदक्ष ग्रामसेवक बदलून मिळण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा रोझे सरपंच व उपसरपंचांनी निवेदनातून दिला आहे। दरम्यान हाताने लेंडाने वराहाने टोकळे रोझे व साजवाळ गावात सतत आपल्या अकार्यक्षम कर्तबगारीचे दिवे पाजळणाऱ्या ग्रामसेविका सुवर्णा साळुंकेंना प्रशासनातल्या कुठल्या अधिकाऱ्यांचा वरदा हस्त आहे की जेणेकरून गेंड्याची कातडी पांघरून निर्ढावलेल्या ग्रामसेविका विरुद्ध प्रशासन ठोस कारवाई करण्यास धजावत नाही। सुवर्णा साळुंके प्रकरणाची सखोल चौकशी करून रोझे ग्रामस्थांना न्याय मिळावा या मागणीसाठी युवा मराठा महासंघ स्वतः या उपोषण आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। युवा मराठा न्यूज साठी ब्युरो टीम मालेगाव। ताई, तुमचं नाव काय आहे? तुम्ही इथे कुठल्या पदावर कार्यरत आहात? मी लोकनियुक्त आदिवासी सरपंच। तुमच्या कार्यकाळात या ग्रामपंचायतीमध्ये रोझे गावात आतापर्यंत काय काय विकास कामं झालेले आहेत ताई? आतापर्यंत छोटे मोठे कामं झालेले, मोठे कोणतेच कामं झालेले। मग मोठे कामं झालेले नाहीत, त्यासाठी तुम्ही ग्रामसेवक पंचायत समितीचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कधी मोठ्या कामांबाबत विचारणा नाही केली का? तोंडी बोलून वेळोवेळी कळवलेले। तुम्हाला ग्रामसेवकाचं कसं सहकार्य मिळतं? ग्रामसेवक मॅडमला वेळोवेळी मी फोन करून फोन उचलत नाही। ग्रामसेवक मॅडम कोणतेच काम आमच्या गावात कोणतेच काम होत नाही। बरं, मग ग्रामसेवक वेळोवेळी येतो का या गावात? वेळोवेळी 2 वार दिलेले, पण मग ते बी वाराले मग ग्रामसेवक मॅडम येत नाही।
ठीक आहे, धन्यवाद. तुमचं नाव काय आहे? नामदेव मुरलीधर उगले, उपसरपंच रोजे ग्रामपंचायत. आतापर्यंत तुमच्या कार्यकाळात या गावात काय काय विकास कामं झालेले आहेत? आत्तापर्यंत मोजून किरकोळ कामं झालेले, याच्या पुढं भरीव काम कुठलंही झालेलं नाही. वेळोवेळी आम्ही BDO साहेबांकडे तक्रारी करूनही, अर्ज करूनही ग्रामसेवक वेळेवर येत नाही आणि ग्रामसेवक नसल्यामुळं कुठलाही विकास कामं होत नाही. त्यासाठी तुम्ही पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटले नाहीत का? कालच पत्रव्यवहार केला आहे. पत्रव्यवहार करून BDO साहेबांना आम्ही स्वतः भेटलोय, सरपंच आणि मी, आणि आम्ही BDO साहेबांना सांगितले की हे ग्रामसेवक आमच्या गावी हजर राहत नाही. हजर नसल्यामुळं आमच्या कामांना अडचणी येत्या, लोकांचे दाखले वगैरे याला खूपच अडचणी येतात. त्याच्यामुळे आम्ही BDO साहेबांना काल बोलल्यानंतर BDO साहेबांनी आम्हाला असं उत्तर दिलं का बाबा मी ती बदली करू शकत नाही, बदली ही वरच्या स्तरावर आहे. ग्रामसेवक कोण आहे तुमच्या गावात? साळुंके मॅडम. किती वर्षापासून आहे? त्यांना आता 1 वर्ष झाले. आणि 1 वर्षात भरीव कामं काय काय झालेले आहेत? भरीव कामं कुठलेच नाही, किरकोळ कामं सुद्धा मोजून काही झाले नाही साहेब. मोठे कामं जो प्रस्ताव सुद्धा तयार केलेले नाही आमच्या इथं. आम्ही वेळोवेळी सांगतोय प्रस्ताव तयार करा, मोठे कामं करण्यासाठी प्रस्ताव पण तयार केलेले नाही. आणि आमच्याकडं 3 पदं रिक्त आहे. शिपाई एक त्यांची बढती झाली, त्याच्यामुळे शिपाई पद रिक्त आहे. रोजगार सेवक हे मालेगावहून कामकाज बघताय आणि रोजगार सेवक आम्ही भरलेला होता. ह्या मॅडमांनी जाणून बुजून त्यांना कामावरून काढून टाकलंय. तर मग त्यासाठी तुम्ही पंचायत समितीचे संबंधित विस्तार अधिकारी BDO यांच्याकडे दाद मागितल्यानंतर ते काय बोलतात? विस्तार अधिकारी काल BDO साहेब मला बोलले की आम्ही काही करू शकत नाही, बदली ही वरच्या स्तरावर असते, बघू, आम्ही बघतो, हे करतो. आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे, जर तुम्ही आम्हाला एवढ्या 2 दिवसात ग्रामसेवक बदलून नाही दिल्यास तर आम्ही उपोषणाला बसू. त्याबाबत तुम्ही निवेदन दिलेले आहेत का? हो, काल निवेदन दिले. साहेबांना स्वतः भेटलोय आम्ही, सरपंच उपसरपंच आम्ही दोघं साहेबांना भेटलोय. साहेबांनी आम्हाला वेळ दिला, आम्ही 4 घंटे ग्रामपंचायत समितीला बसलो. ठीक आहे, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. खेडेगाव असो की शहर, प्रत्येक बातमीवर आता आमची नजर. आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास. रोज रात्री बघा 8 वाजता डेन केबल 193 आणि 194 नंबरवर.